नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण खालील घटक शिकणार आहोत. हे दोन्ही अभ्यास 2.3, सराव संच 2.3 आणि 2.4 हे जरा अवघड आहेत. सुरुवातीचा पाठ हा थिओरॉटिकल आहे. तुम्ही समजून घेण्याचा तो प्रयत्न करा. मी जास्तीत जास्त सोप्या भाषेत त्याचं स्पष्टीकरण करायचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये काय शिकणार आहात तुम्ही? तर करणीचे सोपे रूप, सजातीय करणी म्हणजे सिमिलर ऑर द लाईक सर्ट्स, करणींची तुलना कंपॅरिझन ऑफ द सर्ट्स, सजातीय करणींवरील क्रिया ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स, आणि शेवटी करणीचे परिमेयीकरण म्हणजे रॅशनलायझेशन ऑफ द सर्ट्स. आता जाणून घेऊया की करणी म्हणजे काय, कशाला कोणाला करणी म्हटलं जातं. धनपरिमेय संख्येचे मूळ म्हणजे रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. जर x वर्ग बरोबर 2 असेल तर x बरोबर वर्गमुळात 2 म्हणजे दोन्ही बाजूचा आपण इथे वर्गमूळ करतो. x बरोबर वर्गमुळात 2 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 2 असते. यामध्ये वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 या अपरिमेय संख्या आहेत हे आपल्याला माहित आहे, या दोन्ही प्रकारच्या, आणि यापूर्वी आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर घनमुळात 7, चतुर्थ मुळात 8 यासारख्या संख्या सुद्धा अपरिमेय आहेत. n हा धनपूर्णांक संख्या असून आणि x चा n वा घात बरोबर जर a असेल तर x हे a चे n वे मूळ आहे असे म्हणतात. x हा a चे n वे मूळ. हे मूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. उदाहरणार्थ, जर आपण 2चा 5वा घात घेतला, 2चा 5वा घात म्हणजे 32. म्हणजेच काय की 2 हे 32 चे 5वे मूळ आहे आणि ते परिमेय आहे. दोन्ही संख्या 2 हे 32 चे 5वे मूळ. आपण या 32 चं जर 5वं मूळ घेतलं तर आपल्याला काय मिळते? 2 मिळते. आणि दोन्ही संख्या कशी आहे? तर परिमेय आहे. त्याचबरोबर आपल्याला असं देखील लिहिता येईल, x चा 5वा घात बरोबर 2 आणि मग x बरोबर 2चे 5वे मूळ. मग 2चे 5वे मूळ जर आपण इथे विचारात घेतला तर ती अपरिमेय संख्या आहे. 2चे 5वे मूळ नाही तर ती अपरिमेय संख्या आहे. आता करणी बघा कोणाला म्हणायचं. करणी आपल्याला माहित आहे की 5 ही परिमेय संख्या आहे, परंतु वर्गमुळात 5 ही परिमेय नाही. कारण की त्याचं जे वर्गमूळ जर आपण करायला गेलो तर आपल्याला अखंड दशांश रूप अनावर्ती मिळते. म्हणून वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नाही. ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते, त्याचप्रमाणे n वे मूळ देखील परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक असेल आणि a चे धन वास्तव संख्येचे n वे मूळ x असेल, म्हणजे याचा अर्थ असा. इथे कसं वाचणार तुम्ही की a चे n वे मूळ आहे. a चे n वे मूळ बरोबर किती? तर x. किंवा आपण असं देखील लिहू शकतो, x चा n वा घात बरोबर a असे लिहिले जाते. तर येथे जर a ही धन परिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ बरोबर x, a ही कशी? धन परिमेय संख्या, आणि a चं n वे मूळ बरोबर x असेल आणि x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी आहे असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, x ही कशी संख्या आहे? अपरिमेय संख्या. मग त्याला काय म्हणायचं? परिमेय. त्याला काय म्हणतो आपण? तर करणी असं म्हणतो. पुन्हा एकदा, a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ बरोबर अपरिमेय संख्या, तर याला काय म्हटलं जाईल? तर करणी असं म्हटलं जाईल. आता इथे बघा, a चे n वे मूळ ही करणी संख्या असेल तर
या कर्णी चिन्हाच्या आत जे काय असेल या चिन्हाला कर्णी चिन्ह असे म्हणतात, म्हणजेच त्याला रॅडिकल साइन असे म्हणतात. एन या संख्येला त्या कर्णीची कोटी असे म्हणतात. एन ही जी संख्या आहे त्या संख्येला कर्णीची कोटी असे म्हणतात. उदाहरणावरून तुम्हाला अधिक जास्त समजणार आहे. ए ला कर्णिस्थ संख्या असे म्हणतात. हा जो ए इथे दाखवलाय त्याला कर्णिस्थ संख्या, एन ला कोटी म्हणतात. उदाहरणार्थ आता बघूया, ए बरोबर जर आपण 7 घेतला आणि एन ची किंमत जर 3 घेतली तर 7चे 3वे मूळ, 7चे 3वे मूळ ही कर्णी आहे. कारण 7चे 3वे मूळ ही अपरिमेय आहे. समजा ए बरोबर आपण जर 2 घेतला आणि एन बरोबर 3 घेतला तर इथे 2700 घनमूळ, 2700 तिसरे मूळ म्हणजे किती मिळते आपल्याला? 3 मिळते. किंवा 3चा घन म्हणजे 27 आणि 2700 3वे मूळ म्हणजे 3. पण 3 ही अपरिमेय संख्या नाही, ती परिमेय संख्या आहे. म्हणून घनमुळात 27 ही कर्णी नाही. कारण की याचं जर घनमूळ काढलं तर आपल्याला परिमेय संख्या मिळते. आपल्याला अपरिमेय पाहिजे कर्णीसाठी, म्हणून ही कर्णी नाही. पुढचं उदाहरण बघा की घनमुळात 8 घेतलंय बघा, इथे ही कर्णी आहे का? मग आपण असा विचार करणार की 8 ही कोणत्या संख्येचा घन आहे? मग 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 येतात. 1 दुणे 4 आणि 4 दुणे 8 म्हणजे 2चा घन 8, म्हणून 8चं घनमूळ किती येणार? तर 2 आहे. मग 2 ही अपरिमेय नाही, ती परिमेय आहे, म्हणून ही कर्णी नाही. म्हणजेच आपण ते या प्रकारे लिहू शकतो की घनमुळात 8 बरोबर पी, मग दोन्ही बाजूला घन करणार, मग पी चा घन बरोबर 8. 8 ही कोणत्या संख्येचा घन आहे? आपल्याला माहिती आहे की 2चा घन म्हणजे 8. म्हणजेच काय? घनमुळात 8 मध्ये ए बरोबर 8 ही परिमेय संख्या आली, एन बरोबर 3 ही तिची कोटी आली. परंतु आपल्याला जे काही उत्तर मिळणार आहे घनमुळात 8ची किंमत ही काय? तर 2 ही परिमेय संख्या आहे, ती अपरिमेय नाही. म्हणून घनमुळात 8 ही कर्णी नाही. 8चे घनमूळ किती? तर 2 आहे, म्हणून ही कर्णी नाही. पुन्हा पुढच्या उदाहरणाचा आता विचार करूया. आता इथे बघा, चतुर्थ मुळात 8 घेतलेला आहे. मग कर्णिस्थ संख्या किती? तर 8. कर्णिस्थ संख्या 8 आहे आपल्याला आणि धन परिमेय आहे. काय अडचण नाही. पहिली गोष्ट आपण सॅटिस्फाय केली. त्याचा कोटी 4 आहे, ते पण चालेल. आपल्या एन बरोबर 4 आहे. आणि येणारं जे काही उत्तर आहे 8चा चौथा घात ती अपरिमेय संख्या आहे, किंवा आपण असं म्हणू शकत नाही. म्हणजे कोणत्या संख्येचा चौथा म्हणजे 8 तर नाही, तर ती अपरिमेय संख्या आहे. म्हणून येथे ए बरोबर किती आहे? तर 8 आहे, धन परिमेय आहे. कर्णीची कोटी एन बरोबर 4 आहे. परंतु 8 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा चौथा घात नाही. म्हणजेच काय की 8चे चौथे मूळ ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून याला काय म्हणायचं? तर कर्णी असं म्हणतात. मग कर्णीसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? ही कर्णीचं धन परिमेय पाहिजे, एन बरोबर नैसर्गिक संख्या असली पाहिजे, आणि येणारं उत्तर जे काय आहे ते अपरिमेय संख्या असली पाहिजे, त्याला आपण कर्णी असं म्हणतो. आता आपण 2 कोटी असणाऱ्या कर्णी बघू. मग इथे काय दिलेत? तर वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, 3चे वर्गमूळ पडत नाही. 3 ही धन परिमेय संख्या आहे, याची कोटी 2 आहे. इथे लिहिलेलं नसेल तर 2 विचारात घेणार. मग याची कोटी किती आहे? तर 2 आहे. याच्या बाबतीत वर्गमुळात 7च्या बाबतीत जर गेलो आपण तर 7 ही धन परिमेय संख्या आहे, याचा कोटी 2 आहे. 7चं वर्गमूळ पडत नाही, ती अपरिमेय संख्या मिळते भागाकार पद्धतीने. तसंच कर्णीत 42 इत्यादी कर्णींचा विचार जर केला तर यामध्ये कोटी किती? तर 2. म्हणून या कर्णींना आपण वर्ग कर्णी असे म्हणतो की ज्याचा कोटी 2. नंतर कर्णीचे रूप बघा. आता इथून पुढे तुम्हाला अधिक समजायला लागेल, कारण की उदाहरणावरनं तुम्हाला त्या गोष्टींचं आकलन जास्त होऊ शकतं. कधी कधी कर्णी संख्यांना सोपे रूप देता येते. आता बघा, इथे ही कर्णी दिलेली त्यांनी
कर्णित 48. मग 48 कसं लिहिता येईल आपल्याला? 16 गुणिले 3. मग 16च मी इथे का घेतलाय की याची कोटी किती तर 2 आहे. मग 16 त्रिक 48 होतात. मग 16चे वर्गमूळ पडते आपल्याला. मग हे दोन्ही आपण सेपरेट केले. कर्णित 16 गुणिले कर्णित 3. 16चे वर्गमूळ किती आली तर 4 गुणिले कर्णित 3. म्हणजे आपण या कर्णीला कर्णित 48 या कर्णीचं सोपं रूप काय झालं तर कर्णित 48 बरोबर 4 कर्णित 3. किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की वर्गमुळात 48 बरोबर 4 वर्गमुळात 3. पुन्हा नंतर 98 ही संख्या देखील आहे बघा. 98 बरोबर वर्गमुळात 49 गुणिले 2. मग वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2. मग वर्गमुळात 49 चे वर्गमूळ किती तर 7. 7 गुणिले वर्गमुळात 2. या प्रकारे आपल्याला ही संख्या मिळाली. वर्गमुळात 98 बरोबर 7 वर्गमुळात 2. हे त्याचं काय झालं तर सोपं रूप झालं. या आता मात्र कर्णी आहे. सुरुवातीला कर्णीची व्याख्या समजणं अतिशय अवघड असतं, परंतु तुम्ही ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. कर्णिस्थ संख्या ही धनपरिमेय पाहिजे, कोटी नैसर्गिक संख्या पाहिजे आणि येणारं उत्तर जे आहे ते अपरिमेय आहे, म्हणून त्याला आपण कर्णी असं म्हणतो. त्याचबरोबर बघा इथे कर्णिस्थ 2, कर्णित 3, कर्णित 5, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा काही कर्णी सोप्या रूपातील कर्णी आहेत. ते सर्व मूळ संख्या आहेत बघा, त्यांचे अवयव पडत नाही म्हणून यांना सोप्या रूपातील कर्णी असे म्हणतात. यांना पुन्हा पुढे सोपं रूप देता येत नाही, यांचे अवयवच पडू शकत नाही, कारण की त्या मुळातच मूळ संख्या आहे. ते त्या संख्येने त्या संख्येलाच भागत असते. यानंतर सजातीय कर्णी असे म्हणजे काय तर इथे बघा की इथे वर्गमुळात 2 घेतलेले वजा 3 वर्गमुळात 2, 4/5 वर्गमुळात 2. हे प्रत्येक ठिकाणी बघा इथे वर्गमुळात 2 आहे, इथे वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 2. म्हणून या प्रकारच्या कर्णींना काय म्हणतो की त्याला सजातीय कर्णी असे म्हणतात. प्रत्येकाचं टेल म्हणजे शेवटची शेपटी बघा इथे किती लिहिली तिथे वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, 1 वर्गमुळात 2. या काही सजातीय कर्णी आहेत. म्हणजे ज्यांच्या शेवटी जी कर्णी जोडलेली असणार आहे ती कशी असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. त्याला सिमिलर ऑर द लाईक सर्ड असे देखील म्हणतात. जर पी आणि क्यू या परिमेय संख्या असतील तर पी गुणिले वर्गमुळात ए आणि क्यू गुणिले वर्गमुळात ए या सजातीय कर्णी आहेत असे म्हणतो. म्हणजे इथे याला देखील कशाने जोडलेले? वर्गमुळात ए, याला देखील वर्गमुळात, म्हणून याला म्हणायचं सजातीय कर्णी असे म्हणतात. 2 कर्णी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी. याची कोटी किती तर 2 आहे, याची पण कोटी 2 आहे. तसेच कर्णिस्थ संख्याही समान असावी. इथे कर्णिस्थ बघा इथे ए आहे, इथे पण ए आहे, म्हणून याला सजातीय कर्णी असे म्हणतात. पुढे बघा वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 80 यांचा कोटी 2 आहे. या कर्णींचा कोटी 2 आहे म्हणजे त्यांची कोटी समान आहे. मग आपण बघूया की कर्णिस्थ संख्या मात्र कशी इथे 45 आहे, इथे 80 आहे. कर्णिस्थ संख्या समान नाही म्हणून या कर्णी सजातीय नाही असे दिसते. या कर्णींना सोपे रूप देऊन बघू आपण काय होते. कर्णिस्थ 45 बरोबर 9 45 होणार. मग 9चं वर्गमूळ आपल्याला इथे मिळते वर्गमुळात 9. हे किती मिळालं? 3. 3 गुणिले वर्गमुळात 5. मग इथे ही संख्या मिळाली बघा 3 वर्गमुळात 5. नंतर कर्णिस्थ 80. मग 16 गुणिले 5 16 85. 16चे वर्गमूळ मिळाले बघा आपल्याला. 16चे वर्गमूळ किती मिळाले? 4. 4 कर्णिस्थ 5. आता या ठिकाणी बघा जर आपण ती पूर्णपणे सोडवली तर आपल्याला 3 वर्गमुळात 5 आणि 4 वर्गमुळात 5 या कर्णी सजातीय आहेत. का? की त्यांचं टेल सारखं आहे बघा. सोप्या भाषेत सांगायचं झालं हेड अँड टेल या प्रकारे हे शेपटी सारखी आहे दोघांची. मग त्याला ज्या कर्णीने जोडली ती समान आहे, कर्णिस्थ संख्या समान आहे, त्याची कोटी 2 आहे, त्याची कोटी समान आहे, म्हणून यांना सजातीय कर्णी असे म्हणतात. म्हणजेच कर्णिस्थ 45 व कर्णिस्थ 80
या करणीची सोपी रूपे मात्र सजातीय करणी आहे. तर आपण त्याला सोपं रूप दिलं आणि सोपं रूप देणं हीच फार महत्वाची प्रक्रिया आहे. त्यासाठी तुमचे टेबल्स पाठ पाहिजेत, पाढे पाठ पाहिजेत, वर्ग पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजेत. तुमचे घन कमीत कमी 1 ते 10 पाहिजे पाठ आणि वर्ग मात्र 2 ते 30 पर्यंत पाठ पाहिजे. आणि आकडेमोडीवरती तुमचं चांगलं कौशल्य असलं पाहिजे, तर तुम्हाला हे समजू शकेल. आता आपण हे लक्षात ठेवूया, सोप्या रूपातील करणींची कोटी व कनिष्ठ संख्या समान होत असतील तर त्या करणींना सजातीय करणी असे म्हणतात. मगाशीच आपण जे उदाहरण बघितलं ते या प्रकारे दिलेली करणी जी होती ती सुरुवातीला बघितल्यानंतर ती सारखी नव्हती, कोटी समान होता, कनिष्ठ वेगळं होतं. परंतु आपण जर त्याला सोपे रूप दिलं तर त्या सजातीय करणी होऊ शकतील. या पुढील उदाहरणांमध्ये आपण 2 करणींमध्ये तुलना करूया. मग बघूया 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5. आता उत्तर बघा की सर्वप्रथम पहिली स्टेप बघा, इथे 6 आहे. 6च्या ऐवजी आपण इथे किती घेतलंय, कनिष्ठ 36 गुणिले वर्गमुळात 2. या दोघांमध्ये आपल्याला तुलना करायची, म्हणून मी इथे मध्ये कंस टाकले आणि आपल्याला शेवटी उत्तर शोधायचे की कोण मोठं. तसंच इथे 5 बघा, 5च्या ऐवजी आपण किती लिहिलं, वर्गमुळात 25. येणारं उत्तर मात्र 5च असणार इथे. परंतु आपल्याला या 2 अशा करणी आहेत की त्यांचा कोटी कसा आहे, समान आहे आणि आपल्याला ते एकाच करणीत घ्यायचे आहे. त्यासाठी आपण 6चा इथे वर्ग केला, 5चा इथे वर्ग केला, पण त्यावर त्याला काय दिलं, आपण करणीचं चिन्ह केलं की किमतीत नको बदल झाला पाहिजे. वर्गमुळात 36 ची किंमत किती येणार, तर 6 आहे. म्हणजेच आपण इथे त्या स्वरूपात लिहिलं, मांडणी तशीच स्वरूपात केली, पण त्याच्या किमतीत बदल झाला का, तर नाही. कारण की आपल्याला त्यामध्ये तुलना करायची. जर तुलना करायची असेल तर आपल्याला त्यांची कोटी समान असली पाहिजे. मग त्यावरनं आपण कनिष्ठ कसं आहे त्याच्यावरून ठरवणार. आता वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 2, दोघांचा कोटी समान आहे म्हणून एकाच करणीत घेणार आपण त्याला. वर्गमुळात 36 गुणिले 2. मग 36 गुणिले 2 किती आले, तर 72. पुन्हा वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5. म्हणजेच काय, वर्गमुळात 25 गुणिले 5. 25 5 25 असे. मग यामध्ये मोठा कोण, तर 125 मोठा आहे. म्हणजेच काय की उजवी बाजू ही कशी आली, मोठी आली. आणि उजव्या बाजूसाठी आपण कोण घेतला होता इथे, 5 वर्गमुळात 5. मग ही कसं आले, तर मोठा आला. या प्रकारे म्हणून उजवी बाजू मोठी आली म्हणजेच 5 वर्गमुळात 5 ही मोठी असणार आहे आणि 6 वर्गमुळात 2 ही कशी असणार आहे, लहान. म्हणजे मोठं असतं त्याकडे हे 2 टोकं करायचे असतात, सोप्या भाषेत अतिशय. जे लहान असतं त्याच्याकडे 1 टोक असतं. म्हणून 6 वर्गमुळात 2 ही 5 वर्गमुळात 5 पेक्षा कशी लहान. या प्रकारे आपल्याला तुलना करता येते. पुन्हा एकदा बघा, तुलना करताना कनिष्ठ संख्या दोघांची कोटी 2 आहे, कनिष्ठ संख्या समान करायची आपल्याला. म्हणून 6च्या ऐवजी आपण वर्गमुळात 36 लिहिले गुणिले वर्गमुळात 2. नंतर मध्ये आपण कंस टाकला कंपॅरिझन साठी. 5च्या ऐवजी वर्गमुळात 25, किंमत बदलते का, वर्गमुळात 25 आणि 5 सारखे गुणिले वर्गमुळात 5. वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 2, दोघांना सारखी करणी आहे म्हणजेच आपण एकाच करणीत घेऊ शकतो. वर्गमुळात 36 गुणिले 2. याचबरोबर इकडे दोघांची कर्ण कोटी कसा आहे, तर सेम सारखा आहे. म्हणून एकाच वर्गमुळात 25 गुणिले 5. 25 गुणिले 5 125 आणि ते 36 गुणिले 2 72. मग कोण मोठा, तर 125 मोठा. मग 125 जर मोठा असेल तर मग आपण सरळ वर जाणार. हा 125 कोणासाठी आला होता, तर 5 वर्गमुळात 5. म्हणजे ही कशी मोठी आहे, कोणापेक्षा, 6 वर्गमुळात 2 पेक्षा. आणि या प्रकारे आपल्याला त्यांच्यामधला क्रमसंबंध मिळतो. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा, 8 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 192. मग पुन्हा आपल्याला 8 हा बाहेर गेलेला आहे बघा, इथे मात्र एकत्रितच आहे. इथे काय आपल्याला कोणाचा वर्ग वगैरे करावा लागणार नाही, परंतु 8 आपल्याला करणीत घ्यायचा आहे. मग करणीत घ्यायचं असेल तर 8ला करणीत टाकायची आणि 8चा वर्ग करायचा. म्हणजे 8 या किती झाले, 64. 64 गुणिले वर्गमुळात 3 मध्ये कंस टाकलेला आहे, वर्गमुळात 192.
मग दोघांची करणी कशी सारखी म्हणजे कर्णिस्थांचा एकाच करणी टाकणार 64 गुणिले 3. किती मिळाले आपल्याला? 192. इथे पण 192. मग कर्णिस्थ सारखे, कोटी पण सारखा आहे, म्हणजेच या दोन्ही कशा आहेत? समान आहे. मग आपण कुठली करणे विचारात घेतली होती? ही. म्हणजेच या दोन्ही कशा आहेत? समान आहेत असा त्याचा अर्थ. पुन्हा एकदा बघा, 8 कर्णिस्थ 3 आणि कर्णिस्थ 192. कर्णिस्थ 192 ला आपल्याला काहीच करावं लागणार आणि फक्त 8 कर्णित 3 ला त्याचं सोपे रूप अजून करावं लागेल. सोपे म्हणजे एकाच कर्णित आपल्याला ती घ्यावी लागेल. मग 8 कर्णित आणण्यासाठी 8चा वर्ग करून त्याला कर्णीचे वर्गमुळात 64 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे एकाच वर्गमुळात 64 गुणिले 3 त्याचा गुणाकार 192. मग आता या दोघांची तुलना करणं, ते दोन्ही कसे समान आहेत. म्हणजेच काय की आपल्याला दिलेली या दोन्ही करणी कशा आहेत? तर समान आहेत. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा, 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3. इथे याची कोटी आणि या दोघांची कोटी समान आहे, पण कर्णिस्थ वेगळे आहेत. याला गुणिले वेगळा, याला वेगळा आहे. आपण असं ठरवू शकत नाही. मग एकाच कर्णित ते आणायचे, मग त्यांच्यावरून आपण तुलना करत असतो. मग आपण उदाहरण घेतले. पुन्हा 7, इथे कोटी किती? तर 2 आहे. मग 7 कसं लिहिणार? कर्णित 49 गुणिले कर्णित 2. पुन्हा कंस 5 कसं लिहिणार? वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 3. कारण की कोटी 2 आहे म्हणून आपण त्याला वर्ग केला. मग एकाच कर्णित येणार 49 गुणिले 2. इथे किती येणार? 25 गुणिले 3. मग यामध्ये बघा आपण अजून निश्चित केले नाही, पण इथे 49 कर्णिस्थ 49 आणि कर्णिस्थ 75. मग कोण मोठा आहे? ते कर्णिस्थ 98 आणि कर्णिस्थ 75. मग कर्णिस्थ 98 कसं आहे? तर मोठा आहे आणि म्हणून. पण हा कोणासाठी होता? तर 7 आपण याच्यासाठी ही संख्या आलेली आहे म्हणून 7 वर्गमुळात 2 ही कोणापेक्षा मोठी आहे? 5 वर्गमुळात 3 पेक्षा. म्हणून ही पहिली करणी ही दुसऱ्या करणीपेक्षा कशी आहे? तर मोठी आहे. या प्रकारे. आता सजातीय करणींवरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. कोणकोणत्या क्रिया करणार आहोत? त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. एक एक बघूया आपण. सोपे रूप द्या असं त्याने आपल्याला विचारलं. मग 7 कर्णित 3 अधिक 29 कर्णित 3. मग या दोघांची बेरीज. मग दोघांतनं कॉमन काय येणार आपल्याला? कर्णित 3 कॉमन घेतला. कंसात काय शिल्लक राहणार? 7 अधिक 29. 29 आणि 7 किती मिळाले आपल्याला? 36. म्हणजे या दोघांची बेरीज किती आली? 36 कर्णिस्थ 3. या सजातीय करणी म्हणून यांना जोडलेलं हे टेल जे आहे, शेपूट जे आहे, ते कसे समान आहे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणून यांना काय म्हणतात? तर सजातीय करणी असं म्हणतात. पुढचं बघा, सोपे रूप द्या. 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3. पुन्हा सजाती आहेत, दोघांतनं आपण कर्णिस्थ 3 कॉमन घेणार. 7 वजा वर्गमुळात 3 म्हणजेच काय? या दोघांची बैजिक वजाबाकी करणार, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. म्हणजेच किती मिळालं आपल्याला? वजा 22 वर्गमुळात 3. या पुढचं बघा, सोपे रूप द्या. उदाहरण क्रमांक 3. 8 कर्णिस्थ 13 कर्णिस्थ 8 अधिक 1/2 कर्णिस्थ 8 वजा 5 कर्णिस्थ 8. मग सर्व आपण इथे लिहिलं. कर्णिस्थ 8 सर्वीकडे. मग त्या तिन्ही पदातनं आपण किती काढलं? कर्णिस्थ 3 कॉमन घेतलं. आता याचा लसावी काढणार. मग किती आला लसावी? तर 2 येणार. मग याला अंशाला आणि छेदाला याला 2 ने गुणणार म्हणजे 26/2 1/2. याला देखील अंशाला आणि छेदाला 2 ने गुणणार म्हणजे 10/2. छेद कसा आला? समान आला. मग 26 अधिक 1 वजा 10/2 कर्णिस्थ. या प्रकारे यांची 26 अधिक 1 27 27 10 गेले 17 17/2 कर्णिस्थ. पुन्हा आपल्याला या 8ची फोड करता येईल का? येईल. 4 गुणिले 2. मग 4चं वर्गमूळ किती? तर 2. म्हणून आपण इथे किती लिहिलं? 2 कर्णिस्थ 2. पुन्हा पुढे गेलो आपण. इथे अंशाला 2 आहे, छेदाला 2 आहे. 2 2 काय झाले? कट झाले. म्हणजेच उत्तर किती मिळेल आपल्याला? 17 वर्गमुळात 2. या प्रकारे. नंतर पुढे बघा, सोपे रूप द्या. 8 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 125. यांना सोपे रूप द्यायचे. मग आधी त्यांचं सजातीय करणे होतील का? तर मगाशी आपण एक उदाहरण बघितलं होतं की वर्गमुळात 45 आणि 80 होते बघा.
त्यांचं सजातीय, त्याला सोपे रूप दिल्यानंतर सजातीय तयार झालं होतं. तसंच इथे असेल 8 वर्गमुळात 5, तसं ठेवलं. 20ची फोड केली बघा, 4 गुणिले 5. तुम्हाला 10 गुणिले 2 का नाही केलं? ती 10 आणि 2 दोघांमध्ये कोणाचीच वर्ग वगैरे संख्या नाही, म्हणून तशी नाही करणार आपण. तर 4 गुणिले 5 125 आहे बघा इथे. 25 गुणिले 5 आणि खालच्या स्टेपला आल्यानंतर 8 वर्गमुळात 5. 4चे वर्गमूळ किती आले तर 2. 2 वर्गमुळात 5. 25चा वर्गमूळ किती आलं 5. 5 वर्गमुळात 5. आता तिन्ही संख्या जर इथे बघितले, 8 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 5 वजा 5 वर्गमुळात 5. या तिन्ही पदातून आपण वर्गमुळात 5 कसं घेतला कॉमन. मग 8 अधिक 2 वजा 5. 8 आणि 2 10. 10तनं 5 गेले म्हणजे 5 वर्गमुळात 5. या प्रकारे आपल्याला त्याचं सोपं रूप मिळतंय. पुन्हा एकदा बघा, पहिला जसा तसा लिहिला, दुसऱ्याची आपण फोड केली 4 गुणिले 5. नंतर पुन्हा 125 ची पुन्हा अवयव केले 25 गुणिले 5. 25 वर्गमूळ 5. तिघातनं सारखी करणी कॉमन काढली, वर्गमुळात 5. 8 अधिक 2 वजा 5. 8 आणि 2 10. 10तनं 5 गेले 5 वर्गमुळात 5. यानंतर करणींचा गुणाकार, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42. मग दोघांची कोटी समान आहे, मग एकाच करणीत घेणार आपण ते. आणि किती मिळणार आपल्याला? 7 गुणिले वर्गमुळात 42. पुन्हा 42 ची फोड करणार, 7 गुणिले 6. मग 7 गुणिले 6 या दोघांचं वर्गमूळ किती आलं? मग 7 आलं. 49. 49 चे वर्गमूळ 7. करणीचा 7 जसा तसा या प्रकारे देखील आपल्याला त्याचा गुणाकार करता येतो. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42. एकाच वर्गमुळात घेतला, गुणाकार केला. 7 गुणिले 7 49. 49 चे वर्गमूळ 7 आले. 7 करणीचा 7 या प्रकारे. भागाकार देखील आपल्याला करता येऊ शकतो. वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 5 या प्रकारे. वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 5. एकाच करणीत घेतलं बघा, करणीत 125/5. भाग दिला 5 1 5. 5 2 10 5 5 25 म्हणजे वर्गमुळात 25. पण वर्गमुळात 25 ची किंमत किती आली? तर पुन्हा 5 आली. म्हणून करणीत 125 छेद करणीत 5 बरोबर 5 या प्रकारे. त्यानंतर पुढचं उदाहरण, वर्गमुळात 50 गुणिले वर्गमुळात 18. दोघांची कोटी कशी तर समान आहे, एकाच करणीत टाकणार. वर्गमुळात 25, 50 ची फोड कशी करणार? 25 गुणिले 2 गुणिले 18 ची फोड 9 गुणिले 2. आता 25 चं वर्गमूळ पडतंय आपल्याला, म्हणजे ते किती तर 5. 5 वर्गमुळात 2 गुणिले 9चे वर्गमूळ पडते 3 वर्गमुळात 2. 5 गुणिले 3 5 त्रिक 15. आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 4. आणि वर्गमुळात 4 म्हणजे किती तर 2. म्हणून आपण असं डायरेक्ट लिहित असतो की वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती आले? 2. 5 गुणिले 3 15. म्हणजेच आपल्याला उत्तर किती? 15 गुणिले 2. तर किती उत्तर आलं? 30. म्हणून वर्गमुळात 50 गुणिले वर्गमुळात 18 बरोबर किती? आणि किंवा या दोघांचा जर डायरेक्ट जरी गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार किती मिळतं? 900. आणि 900चा वर्गमूळ किती? 30 या प्रकारे. दोन करणींचा गुणाकार किंवा भागाकार ही परिमेय संख्या असू शकते. हे वरील उदाहरणावरून आपल्याला समजते. दोन करणे ते बघा, इथे परिमेय संख्या मिळाली या प्रकारे. इथे परिमेय संख्या मिळाली, भागाकार असताना परिमेय मिळाली, गुणाकार असताना परिमेय. हे वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. आता करणींचे परिमेयीकरण म्हणजे काय? की रॅशनलायझेशन ऑफ द सर्ट्स. दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक असे म्हणतात. म्हणजेच त्याला रॅशनलायझिंग फॅक्टर असे म्हणतात. ते उदाहरणावरून अधिक तुम्हाला समजेल. वर्गमुळात 2 या करणीला वर्गमुळात 2 जर गुणलं तर आपल्याला वर्गमुळात 2 गुणिले एकाच वर्गमुळात 4 येणार. 4चा वर्गमूळ किती तर 2. म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वर्गमुळात 2 चा परिमेयीकरण गुणक किती तर वर्गमुळात 2. मग याला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या मिळेल? तर वर्गमुळात 2. करणीस्थ 2. करणीस्थ 2ला करणीस्थ 2 ने गुणलं तर आपल्याला परिमेयीकरण गुणक मिळेल. यानंतर बघा यांचा गुणाकार 2 गुणिले वर्गमुळात 8. हा गुणाकार कसा आहे ना? दोघांची कोटी समान आहे, मग एकाच कोटी
एकाच करणीत 2 गुणिले 8. मग इथे बघा वर्गमुळात 16. मग 4चा वर्गमूळ 16चा वर्गमूळ किती तर 4. मग 4 ही परिमेय संख्या मिळाली. आपल्याला दोघांचा गुणाकार केल्यानंतर परिमेय संख्या मिळाली. याचा अर्थ काय? वर्गमुळात 2चा वर्गमुळात 8 हा परिमेयीकरणाचा गुणक आहे. मग कदाचित कधी कधी बदलू पण शकतो. वर्गमुळात 2चा परिमेयीकरण गुणक किती होता इथे तर वर्गमुळात 2 होता, इथे 8 आला. पण आपण काय करत असतो, सगळ्यात छोटा घेत असतो त्यामध्ये. त्याप्रमाणे 8 वर्गमुळात 2 ही करणी सुद्धा वर्गमुळात 2 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. या प्रकारे आपण इथे 2 गुणिले 8 वर्गमुळात 2 यांचा गुणाकार केला. 8ला पुढे घेतलं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 यांचा गुणाकार किती आला तर 2 आला. म्हणजे वर्गमुळात 4 होणार, 4चा वर्गमूळ 2. मग 8 गुणिले 2 इथे किती झाले तर 16 झाले. मग या प्रकारे आपले वर्गमुळात 6, वर्गमुळात 16, वर्गमुळात 50 हे वर्गमुळात 2चे परिमेयीकरण गुणक आहेत का ते पडतात. तर याच्या बाबतीत जर आपण गेलो वर्गमुळात 6च्या बाबतीत तर नाही. वर्गमुळात 6चं कोड कसे येणार, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 याच्या बाबतीत नाही होणार. पुढचा जर घेतला आपण वर्गमुळात 16 तर त्याला काही आवश्यकता नाही. पण 50च्या बाबतीत जर घेतला आपण 50चे कोड कसे करणार तुम्ही, 25 गुणिले 2 म्हणजेच 5 येणार. 25चा वर्गमूळ 5 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे याच्या बाबतीत होऊ शकतो तर त्याचा परिमेयीकरण गुणक या प्रकारे. आता हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की दिलेल्या करणीचा परिमेयीकरण गुणक एकमेव नसतो, वेगवेगळे असू शकतात. मगाशीच आपण असं पाहिलं की 8 वर्गमुळात 2 पण असू शकतो, नुसता वर्गमुळात 2 पण असू शकतो. करणीचा परिमेयीकरण गुणक असेल तर तिला शून्यतर परिमेय संख्येने गुणून येणारी करणी सुद्धा दिलेल्या परिमेयीकरणाचा गुणक असणार. आता बघा यामध्ये याचा परिमेयीकरण गुणक शोधा. आपण काय करणार, 27ची फोड करणार. 9 गुणिले 3 9चे वर्गमूळ किती आले तर 3. 3 वर्गमूळ 3. मग याचा परिमेयीकरण गुणक किती येऊ शकतो तर करणीत 3 जर याला करणीत 3 आला या राशीला जर गुणलं आपण 3 गुणिले करणीत 3 गुणिले करणीत 3 मग करणीत 3 गुणिले करणीत 3 किती 3 आला. मग 3 गुणिले 3 9. 9 ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच करणीत 3 हा करणीत 27 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. कारण की या प्रकारे आता 3 करणीत 3 या संख्येला आपण 3 करणीत 3 ने जर गुणलं 3 गुणिले 3 किती आले तर 9 आले. आणि करणीत 3 गुणिले करणीत 3 किती आले तर 3. 9 त्रिक 27 या प्रकारे. म्हणजे वर्गमुळात 27 या दिलेल्या करणीचा 3 करणीत 3 हा सुद्धा परिमेयीकरण गुणक असेल. या व्यतिरिक्त 4 करणीत 3, 7 करणीत 3 असे अनेक गुणक मिळतील. पण सगळ्यात सोपा कोण, सगळ्यात लहान कोण तर करणीत 3 हा सर्वात सोप्या मांडणीतील परिमेयीकरण गुणक आहे. आपण त्या प्रकारे तो शोधत असतो. आता पुढील उदाहरणावरून तुम्हाला अधिक स्पष्ट होईल. उदाहरण क्रमांक 4. 1 वर्गमुळात 5 च्या छेदाचे परिमेयीकरण करा. मग छेदाचं परिमेयीकरण, छेदामध्ये अपरिमेय संख्या आहे. मग कुठली अपरिमेय संख्या आहे तर करणीत 5 आहे. म्हणून अंशाला आणि छेदाला आपण करणीत 5 ने गुणू. मग पुन्हा करणीत 5 गुणिले करणीत 5 म्हणजे आपल्याला इथे किती मिळाले 5. आणि 1 गुणिले करणीत 5 म्हणजे करणीत 5. म्हणजेच 1 छेद करणीत 5 बरोबर करणीत 5 छेद 5. मग छेदाला आपण काय केलं तर परिमेयीकरण, परिमेय संख्या आहे. 5 ही परिमेय संख्या आहे. म्हणून आपला प्रश्न काय होता की छेदाचं परिमेयीकरण करायचं, की छेदाला परिमेय संख्या आली पाहिजे. पुढचं उदाहरण, 5वं उदाहरण 3 छेद 2 करणीत 7 या छेदाचे परिमेयीकरण. मग आपण इथे काही 2 करणीत 7 आणि त्याला गुणत नाही की अपरिमेय संख्या कोण आहे इथे तर 7 आहे, करणीत 7 आहे. मग 7 आपण त्याला करणीत 7 त्याला गुणत असतो. म्हणून 3 गुणिले करणीत 7 छेदाला 2 करणीत 7 गुणिले करणीत 7. मग करणीत 7 गुणिले 7 49. 49 चे वर्गमूळ मग किती आले तर 7 आले. यापुढे मी असं बोलताना डायरेक्ट करणीत 7 आणि करणीत 7चा गुणाकार किती आला 7 आला. आणि या प्रकारे मग 3 करणीत 7 आणि छेदाला किती आला तर 14. म्हणजेच काय झालं 2 करणीत 7 ही अपरिमेय संख्या होती. मग त्याचं इथे काय झालं परिमेयीकरण झालं. मग त्यासाठी आपण कशाने गुणलं तर अंशाला आणि छेदाला करणीत 7 गुणलं.
आता हे लक्षात ठेवा की छेदाचे परिमेयकरण करण्यासाठी परिमेयकरण गुणकाचा उपयोग होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते, म्हणून छेदाचे परिमेयकरण केले जाते जास्त. तुम्ही असं म्हणाल की छेदाचाच का परिमेय, पण छेदाचा परिमेयकरण करणं अधिक जास्त सोपं जात असतं. यानंतर आपण सराव संच बघणार आहोत. सराव संचावरनं अधिक जास्त तुम्हाला ते समजू शकेल. तसा करणे हा टॉपिकच मुळात जास्त अवघड असतो. त्यामध्ये आपल्याला वर्ग, घन आणि आकडेमोडीचं कौशल्य जर ज्यांच्यामध्ये चांगलं असेल तर त्याला तो चांगला समजू शकतो. आता पुढील करणीची कोटी अतिशय सोपं आहे ते की घनमुळात 3 आहे बघा, मग याचा कोटी किती? 3. 5 वर्गमुळात 12, मग इथे संख्या नाही, मग आपण कोटी किती विचार घेत असतो तर 2. तिथे लिहिलेलं नसेल तर तिथे 2च घ्यायची प्रत्येकदा. नंतर याची कोटी किती? तर चतुर्थ मुळात किती? तर 10 आहे. मग याचा कोटी किती? तर 4. इथे आहे का कोटी दिलेली आहे की नाही? मग वर्गमुळात 39, कोटी किती? तर 2. नंतर घनमुळात 18, कोटी किती आला? तर ते 3 आला. या प्रकारे पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. पहिल्याचा कोटी किती आला? तर 3, दुसऱ्याचा 2, तिसऱ्याचा 4, चौथ्याचा 2 आणि पाचव्याचा 3. या प्रकारे कोटी. पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगायचं. मग करणी असण्यासाठी बघा, आता इथे घनमुळात 51 घेतलेला आहे. मग एक एक भाग बघूया आपण. पहिल्यांदा करणीस्थ संख्या 51 धनपरिमेय संख्या आहे. करणीची कोटी 3 आहे, नैसर्गिक संख्या. आणि येणारं जे उत्तर आहे 51 चे घनमूळ ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून करणीस्थ 51 ही करणी आहे. पुन्हा एकदा बघा, करणीस्थ संख्या 51 धनपरिमेय, कोटी नैसर्गिक संख्या आहे. 51 चे घनमूळ मिळत नाही आपल्याला, ती अपरिमेय संख्या आहे, म्हणून याला काय म्हणायचं? तर करणी असं म्हणायचं. यानंतरचं पुढचं उदाहरण, चतुर्थ मुळात 16. ठीक आहे. मग करणीस्थ संख्या 16 आहे, धनपरिमेय संख्या आहे. त्याची कोटी 4 आहे आणि त्यात 16 चे चतुर्थ मूळ किती मिळतं? तर 2 मिळतं, किंवा 2चा चौथा घात म्हणजे 16. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, हे 2 4, 4 2 8, 8 2 16. पण ही 2 ही संख्या कशी आहे? तर अपरिमेय नाही, तर ती परिमेय आहे. मग आपल्या वरच्या 2 कंडिशन्स आहेत, बरोबर मिळतात. पण तिसरं जे उत्तर जे आहे आपल्याला आहे ते अपरिमेय आलं पाहिजे. इथे परिमेय मिळतं, म्हणून चतुर्थ मुळात 16 ही करणी नाही. या प्रकारे. नंतर पाचव्या मुळात 81. मग पुन्हा करणीस्थ संख्या किती? आता 81 आहे, बरोबर आहे, धनपरिमेय. कोटी किती? 5 आहे, चालेल आपल्याला. आणि येणारं उत्तर 81च्या पाचवे मूळ हे अपरिमेय संख्या आहे, म्हणून पाचव्या मुळात 81 ही करणी आहे. यानंतर 256 घेतलंय बघा, करणीस्थ संख्या धनपरिमेय संख्या. कोटी किती? तर 2 आहे, चालेल आपल्याला. पण 256चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे ते 16 आहे, आणि 16 कशी आहे? तर परिमेय संख्या आहे, आपल्याला अपरिमेय पाहिजे, म्हणून वर्गमुळात 256 ही करणी नाही. या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण की घनमुळात 64. करणीस्थ संख्या कशी? धनपरिमेय 64 आहे, कोटी 3 आहे, पण 64 चे घनमूळ आपल्याला माहिती की 4 आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64. 4चा घन 64 आणि 64 चे घनमूळ 4, पण 4 ही परिमेय संख्या आहे, म्हणून घनमुळात 64 ही करणी नाही. या प्रकारे. पुढचं उदाहरण, करणीत 22/7. करणीस्थ संख्या धनपरिमेय, कोटी 2 आहे. याचं जे काही वर्गमूळ जे आहे ते अपरिमेय संख्या आहे, म्हणून वर्गमुळात 22/7 ही करणी आहे. या प्रकारे. आता खालील जोड्यांपैकी कोणत्या करणीच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत ते ओळखा. मग यासाठी आपल्याला त्याला सोपं रूप द्यावं लागेल. करणीत 52 आणि 3 करणीत 13. म्हणून 52 घेतला, 52 ची फोड करणार आपण, त्यासाठी तुमचे ते पाढेपाठ पाहिजे. 13 चौक 52, 13 गुणिले 4. मग 4चे वर्गमूळ किती आले? तर 2. 2 करणीत 13 आणि ते किती? 5 करणीत 13. मग दोघांमध्ये करणीत 13 इथे करणीत 13 आहे, म्हणून या सजातीय करणी आहे. नंतर बघा पुढे, वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3. मग 68 ची पुन्हा फोड करणार, 17 चौक 68, 5 करणीत 3. मग 4चे वर्गमूळ किती आले? 2.
आणि ते किती कर्णित 17 आणि ते किती कर्णित 3 आहे. 5 कर्णित 3. टेल कसं वेगवेगळं आहे म्हणून सजातीय करणी नाही. कर्णित असणारी संख्या कोटी समान आहे पण कर्णित असणारी संख्या कशी तर वेगळी करणी म्हणून या सजातीय करणी या प्रकारे. पुढचं 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2. मग 4 वर्गमुळात 18, 18ची फोड करणार 9 गुणिले 2. 7 वर्गमुळात 2, 2 ही मूळ संख्या त्याची अवयव नाही मिळणार आपल्याला. मग 9चे वर्गमूळ किती आले तर 3 आले. मग इथे 3 आले. 2 गुणिले 9चे वर्गमूळ 3 आले. 4 गुणिले 3 12, 12 वर्गमुळात 2, 7 वर्गमुळात 2. दोघांचा टेल समान, कोटी समान आहे, कर्णीचं पण समान. सहगुणक वेगळे असेल तर चालतील परंतु ती कशी सजातीय करणी आहे. 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3. पुन्हा बघूया. 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3. मग 12ची फोड करणार पुन्हा 4 गुणिले 3 आणि 6 वर्गमुळात 3. 4चे अवयव किती आपल्याला मिळाले तर 2, 2 वर्गमुळात 3, 6 वर्गमुळात 3. पुन्हा या दोघांचा गुणाकार करणार 19 गुणिले 2, 38 वर्गमुळात 3 आणि 6 वर्गमुळात 3. सजातीय करणी मिळाली. कर्णिस्थ संख्या 3 आहे, कोटी 2 आहे म्हणून सजातीय करणी या प्रकारे. पुढचं उदाहरण 5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33. या दोघांची जरी फोड केली तर दोन्ही संख्या कशा असणार वेगवेगळ्या असणार आहे. 11 गुणिले 2, 11 गुणिले 3. त्यामध्ये कोणाचेच वर्ग वगैरे कुठलीच संख्या नाही म्हणून त्या जशा तशा म्हणून या सजातीय करणी नाही. यानंतरचं पुढचं उदाहरण 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75. मग 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75. 75ची फोड करणार 25 गुणिले 3. 25चं वर्गमूळ किती आलं 5 आणि 5 कर्णिस्थ 3. आणि ते किती आले 5 वर्गमुळात 5 आणि 5 कर्णिस्थ 3. दोघांच्या कोटी समान आहे पण कर्णिस्थ संख्या कशा तर वेगवेगळ्या आहेत म्हणून या सजातीय करणी नाही. आता प्रश्न 4. खालील करणींना सोपे रूप द्या. मग वर्गमुळात 27, कर्णिस्थ 27, 9 गुणिले 3. आपल्याला फटक्यात पाठ असले पाहिजे. मग 9चा वर्गमूळ किती आला तर 3 म्हणून वर्गमुळात 27 बरोबर 3 वर्गमुळात 3 या प्रकारे. यानंतर पुढे बघा वर्गमुळात 50, 50ची फोड करणार वर्गमुळात 50 बरोबर 2 गुणिले 25. 25चं वर्गमूळ किती आलं 5, 5 वर्गमुळात 2 या प्रकारे. नंतर 250, मग याची उकल वर्गमुळात 250 बरोबर 10 गुणिले 25, 25 गुणिले 10 250. या 25चं वर्गमूळ केलं आपण किती आलं 5 वर्गमुळात 10 या प्रकारे. यांना सोपे रूप असं देतो. यानंतर 112 घेतले बघा इथे. मग त्यासाठी तुमचे पाठ पाहिजे, टेबल्स पाठ पाहिजे. मग 112 बरोबर 16 गुणिले 7, 16 7 12. मग 16चं वर्गमूळ पडतंय मला इथे मिळतं. 16चं वर्गमूळ किती घेतलं 4, 4 वर्गमुळात 7 या प्रकारे त्याचं सोपं रूप तुम्हाला देता येऊ शकतं. नंतर वर्गमुळात 168. मग 168 घेतल्यानंतर त्याची फोड केली 42 गुणिले 4. 21 8 68 असे पण 21 आणि 8 यामध्ये नाही होत. मग 42 गुणिले आपण 4 केलं. मग 4चे वर्गमूळ किती आले तर 2 आले म्हणून 2 वर्गमुळात 42 या प्रकारे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न की त्या दोन कर्णींमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा. मग 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 यामध्ये मोठं कोण. तर यासाठी मगाशी आपल्याला सोडवलेल्या उदाहरणांमध्ये पाहिलं की एकाच कर्णीत त्या दोन्ही आणायच्या. मग 7ला या कर्णीत आणलं मग 7चा वर्ग केला वर्ग गुणिले 7चा वर्ग गुणिले 2. 5चा देखील वर्ग केला कारण की कोटी 2 आहे गुणिले 3 केले. 49 गुणिले 2 98 आले. 25 गुणिले 3 75 आले. मग कोण मोठा तर 98 मोठा म्हणजेच कोण वर 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 जाणार. तर मग 7 वर्गमुळात 2 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा तर 5 वर्गमुळात 3 पेक्षा या प्रकारे तुम्हाला ते सोडवता येईल. पुन्हा पुढचं उदाहरण बघा. वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. कोटी समान, बाहेर कुठल्याही प्रकारचा गुणक नाही. मग आतल्या संख्या बघायच्यात कोण मोठे. 274 मोठे एकाच क्षणात उत्तर मिळेल तुम्हाला. म्हणून वर्गमुळात 247 हा वर्गमुळात 274 पेक्षा लहान. यानंतर पुढचं उदाहरण
2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28. 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28. 28 ची पोट गेली. 7 गुणिले 4. 4चे वर्गमूळ 2. इथे 2 वर्गमुळात 7 आणि 2 वर्गमुळात 7. दोन्ही तर सारखेच आहे. म्हणजेच काय? या दोन्ही समान आहेत. म्हणजेच काय? दिलेल्या या दोन्ही करणी कशा तर त्या समान आहेत. 2 वर्गमुळात 7 बरोबर वर्गमुळात 28 या प्रकारे. यानंतरची पुढची करणी 5 वर्गमुळात 5 आणि 7 वर्गमुळात 2. मग यामध्ये देखील बघा की आपल्याला 5 तो वर्गमुळात गेला म्हणजेच कोटी 2 आहे म्हणजे 5चा वर्ग. 5चा वर्ग 25. 25 गुणिले 5. इथे देखील 7चा वर्ग करणार. कोटी 2 आहे. 7चा वर्ग. 7 7 49 झाले. 49 गुणिले 2 98 आले. 25 गुणिले 5 125. मग कोण मोठा? तर 125 मोठा. म्हणजेच काय की 5 वर्गमुळात 5 ही करणी कशी आली? मोठी आली. कोणापेक्षा? 7 वर्गमुळात 2 पेक्षा. या प्रकारे. यानंतर 4 वर्गमुळात 42 आणि 9 वर्गमुळात 2. मग 4 वर्गमुळात 42 आणि 9 वर्गमुळात 2. 4चा वर्ग केला की कोटी 2 आहे. मग 4चा वर्ग गुणिले 42 आणि 9चा वर्ग गुणिले 2. कोटी 2 आहे. 4चा वर्ग 16. 16 गुणिले 42 म्हणजे किती? 81 गुणिले 2. मग हा गुणाकार केला. 672 ते 162. मग कोण मोठा? तर 672 मोठा. पण 672 कोणासाठी? 4 वर्गमुळात 42. म्हणून 4 वर्गमुळात 42 हा 9 वर्गमुळात 2 पेक्षा मोठा. यानंतरचं पुढचं उदाहरण 5 वर्गमुळात 3 आणि 9. त्या नावाला करणीचं चिन्ह नाही. मग आपल्याला करणीचं चिन्ह त्याला टाकलंय. इथे कोटी 2 आहे म्हणजेच वर्गमुळात किती? कारण 9चा वर्ग या प्रकारे. इथे 9चा वर्ग केला आपण आणि वर्गमुळात किती? 81 आले. 81चा वर्गमूळ 9. काही बदल होतो का? नाही. पण आपण इथे कोटी सारखे करायचा प्रयत्न करू. पुन्हा 5 वर्गमुळात च्या बाहेर आहे. कोटी 2 आहे मग 5चा वर्ग 25. 25 गुणिले 3 75 आले. वर्गमुळात 75 आणि वर्गमुळात 81. मग कोण मोठा? वर्गमुळात 81 मोठा. म्हणजेच कोण मोठा? तर 9 मोठा. या प्रकारे 5 वर्गमुळात 3 हा 9 पेक्षा लहान आहे. या प्रकारे. यानंतरची पुढची करणी 7 2 वर्गमुळात 5. मग 7 2 वर्गमुळात 5. पुन्हा इथे 7ला करणीचं चिन्ह नाही. पण इथे इथल्या करणीची कोटी किती? तर 2 आहे. मग आपण वर्गमुळात 7चा वर्ग करणार. मग 7 7 किती झाले? ते 49. मग पुन्हा 2 आत करणीत जाऊ देणार. कोटी 2 होणार आणि इथे किती? 2चा वर्ग किती झाले? 4. 4 गुणिले 5. मग 5 चोक 20. मग कोण मोठा? करणीच ते 49 मोठा. या प्रकारे. आणि म्हणून 7 ही 2 वर्गमुळात 5 पेक्षा कशी आली? तर ती मोठी आली. या प्रकारे. नंतर पुढच्या करणींना आपल्याला सोपे रूप द्यायचे. 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. मग दोघातनं वर्गमुळात 3 कॉमन घेतला. 8 अधिक 5 किती आले? 13. 13 वर्गमुळात 3. पुढचं बघा 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. वेगळा आला. इथे वर्गमुळात 5. इथे वर्गमुळात 5 आहे. मूळ संख्या आहे. पण 125च्या बाबतीत काय? की आपल्याला त्याची फोड करावी लागेल. 125 म्हणजे काय? 25 गुणिले 5. 25चं वर्गमूळ किती आलं? तर 5. 5 वर्गमुळात 5. इथे वर्गमुळात 5. इथे वर्गमुळात 5. इथे वर्गमुळात 5. या स्टेप जशाच्या तशा घेतलेल्या आपण. वर्गमुळात 5 कॉमन करणार. 9 वजा 4 अधिक 5. 9 आणि 5 किती आले? 14. 14तनं 4 गेले 10. 10 वर्गमुळात 5. या प्रकारे. नंतर पुढचं बघा 7 वर्गमुळात 48 वजा वर्गमुळात 27 वजा वर्गमुळात 3. मग 48 पुन्हा फोड करणार. इथे लगेच उत्तर आपल्याला मिळते की 3 असणार आहे ते करणीच. तर 16 त्रिक 48. मग 16 गुणिले 3 27 आलेत. 9 त्रिक 27. मग 16चे वर्गमूळ 4. 9चे वर्गमूळ 3. 3 वर्गमुळात 3. 7 गुणिले 4 वर्गमुळात 3 वजा 3 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. 7 चोक 28 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. या तिघातनं वर्गमुळात 3 आपण कॉमन घेतले. 28 वजा 4 किती आले? तर 24. 24 वर्गमुळात 3 हे त्याचं सोपं रूप आहे. पुढची करणी बघा. करणीचं 7 वजा 3/5 करणीचं 7 अधिक 2 करणीचं. मग या करणीमध्ये काय केलंय बघा. यामध्ये
करणीचं 7 कॉमन घेतलं याच्यातनं, किती आले? 1 आले, वजा 3/5 अधिक 2. 1 अधिक 2 किती आले? तर 3. 3 आणि 5 ला गुणलं, 5 त्रिक 15, 15तनं 3 गेले, 12, 12/5 वर्गमुळात 7. या प्रकारे आपल्याला त्याचं सोपं रूप मिळतं. गुणाकार करा आणि ते सोप्या रूपात लिहा. 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18. कसा गुणाकार करता येईल? याचे अवयव करता येईल 12चे आपल्याला. 4 गुणिले 3, 18चे करता येईल 9 गुणिले 2. 4चे अवयव किती आले? 4चे वर्गमूळ किती येणार? 2 येणार. 2 आपल्याला 2 आणि इथे किती? वर्गमुळात 3. 9चे वर्गमूळ किती आले? तर 3 आले. 3 वर्गमुळात 2. पुन्हा संख्या जवळ करणार आपल्याला. कोणकोणत्या संख्या? 3, 2 आणि 3. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 आले बघा. आणि इथे किती? वर्गमुळात 3 आले, वर्गमुळात 2. दोघांच्या कोटी कशा आहेत? समान. एकाच करणीत आपल्याला इथे येतील 3 गुणिले 2. 2 त्रिक किती आले? तर 6 आले. म्हणजेच उत्तर किती आले? ते 18 करणीत 6 हे उत्तर आले. या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. मग 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. मग 3 वर्गमुळात 4 गुणिले 3 गुणिले 7 वर्गमुळात 15. मग 4चे अवयव 4 गुणिले 3. 15 जसाच तसा ठेवला बघा. पुढे आपण त्याचे अवयव बघणार आहोत. 4चे वर्गमूळ किती आले? तर 2. 2 कर्निस्थ 3 गुणिले 7 कर्निस्थ 15. या प्रकारे. मग संख्यांचे गुणाकार करणार. इथे 3 आहे, 2 आहे, 7 आहे. यांचा गुणाकार 3 गुणे 6, 6 7 42 आले. कर्निस्थ 3 आणि कर्निस्थ 15. मग दोघांचा कोटी कात्र कसाही सेम आहे. मग एकाच करणीत 3 गुणिले 15. मग इथे किती आले? 15 त्रिक 45. पण आपण पुन्हा 15ची फोड करतो. 3 गुणिले 5. आता 3 गुणिले 3 9 आले. 9चे वर्गमूळ किती आले? 3. मग 3 इथे बाहेर घेतलेला आपण. गुणिले 3 वर्गमुळात 5. या प्रकारे. म्हणजेच 42 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 5. या प्रकारे. आता 42 गुणिले 3. 42 गुणिले जर 3 केला आपण तर आपल्याला किती मिळेल? तर 126 मिळेल. 126 वर्गमुळात 5. या प्रकारे. पुढचं उदाहरण 5 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. मग याचे अवयव करताना 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. मग 3 वर्गमुळात 8. मग याची फोड कसं? 4 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 5. मग 4चे अवयव केले तर 4चे अवयव किती आहेत? तर 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5. मग यांचा गुणाकार करणार. 3 गुणिले 2 6. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. म्हणजेच वर्गमुळात किती आले? तर 10 आले. वर्गमुळात 5 गुणिले 2 10 आले. म्हणजेच सोपे रूप किती आले? तर 10 6 वर्गमुळात 10. या प्रकारे. पुढचं 5 वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 8. या प्रकारे. तर 5 गुणिले 2 किती आले? तर 10 आले. आणि वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8 किती मिळाले? तर आपल्याला 8 मिळाले. या प्रकारे 10 8 80 आपल्याला समजणार. नंतर भागाकार करणार आहोत आपण पुढच्या टाईपची उदाहरण. वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. एकाच करणीत घेणार. कोटी समान. 98/2 म्हणजे किती मिळाले? 49. मग 49चं वर्गमूळ किती आलं? तर 7 आलं. या वर्गमुळात 127 भागिले वर्गमुळात 50. म्हणजेच काय? वर्गमुळात 125 वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 50. एकाच वर्गमुळात घेणार. कोटी समान आहे त्यांचं. 125/50. फोड करणार त्याचे अवयव करणार. 25 गुणिले 5 25 गुणिले 2 25 25 कट झाले. वर्गमुळात 5/2 हे त्याचं सोपं रूप. पुढचं वर्गमुळात 54 भागिले वर्गमुळात 27. पुन्हा कोटी समान आहे. एकाच कोटीत घेणार ते एकाच करणीत घेणार. 54/27. 27 1 27 27 2 54 अवयव केले. मग वर्गमुळात 54 छेद वर्गमुळात 27 बरोबर किती आले? तर 2 आले. या पुढचं उदाहरण वर्गमुळात 310 भागिले वर्गमुळात 5. पुन्हा यासाठी आपण वर्गमुळाचं त्याला चिन्ह केलं. कोटी समान. 310/5. या प्रकारे 5 गुणिल्याचे अवयव केले. 5 गुणिले 61. छेदाला 5 5 5 कट झाले. म्हणजेच किती मिळाले आपल्याला? वर्गमुळात करणीत 161 मिळाले. या प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर मिळालं.
नंतर छेदाचं परिमेयीकरण करा. 3 छेद वर्गमुळात 5. मग छेदाला कोणती अपरिमेय संख्या, म्हणून अंशाला आणि छेदाला आपण कर्णित 5 ने गुणणार. मग 3 गुणिले कर्णित 5 कर्णित 5 आणि पण कर्णित 5 गुणिले कर्णित 5 म्हणजे कर्णित 25. 25 चा वर्गमूळ 5 या प्रकारे. किंवा डायरेक्ट देखील मी मगाशी सांगितलं की कर्णित 5 त्याच संख्या असतील तर डायरेक्ट आपण 5 लिहायचं या प्रकारे. म्हणून 3 छेद कर्णित 5 बरोबर 3 वर्गमुळात 5 छेद 5. पुढचं उदाहरण 1 छेद 14. म्हणून अंशाला छेदाला कर्णित 14 ने गुणणार. कर्णित 14 गुणिले कर्णित 14 किती आले तर 14. 1 गुणिले कर्णित 14 म्हणजे कर्णित 14 छेद 14 या प्रकारे छेदाचं परिमेयीकरण झालं. 3 छेद कर्णित 7 म्हणजेच अंशाला आणि छेदाला यामध्ये आपण अंशाला आणि छेदाला कर्णित 7 ने गुणणार. कर्णित 7 गुणिले कर्णित 7 7 आले. 5 गुणिले कर्णित 7 म्हणजे छेदाचं काय झालं तर परिमेयीकरण झालं. पुढचं उदाहरण बघा 6 छेद 9 कर्णित 2. मध्ये 9 कर्णित 3 म्हणून याच्या देखील अंशाला आणि छेदाला आपण कर्णित 3 ने गुणणार. 6 गुणिले कर्णित 3 छेदाला 9 गुणिले कर्णित 3 गुणिले कर्णित 3. आता पुन्हा कर्णित 3 गुणिले कर्णित 3 वर्गमुळात 9 9चा वर्गमूळ 3 या प्रकारे 9 त्रिक 27 होतील ते. पण तो गुणाकार ते करण्यापूर्वी आपण याला संक्षिप्त रूप पण देणार. मग ते संक्षिप्त 3 3 इथे कट होणार म्हणजे 2 वर्गमुळात 3 छेद 9 या प्रकारे त्याला सोपे रूप मिळेल. पुढचं उदाहरण 11 छेद वर्गमुळात 3. पुन्हा अंशाला छेदाला वर्गमुळात 3 ने गुणणार. म्हणजे वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गुणाकार किती आला तर 3 आला. पुन्हा 11 छेद वर्गमुळात 3 बरोबर 11 वर्गमुळात 3 छेद 3 या प्रकारे. हा अभ्यास मात्र अवघड आहे. तुम्ही 2-3 वेळा तो व्हिडिओ बघा मगच तुम्हाला ते समजू शकेल. कारण की इयत्ता 9वी मधील करणे हे प्रकरण सर्वात जास्त अवघड असतं. म्हणून तुम्ही तो वारंवार बघा आणि मग तुम्हाला त्याचे अर्थ समजतील. यानंतर आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्ते.